जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक। नवापूर तालुक्यातील बोरझर हे गाव मधाचे गाव म्हणून देशभरात ओळख निर्माण करावी यासाठी दर्जेदार मध उत्पादन, आकर्षक पॅकेजिंग, वृक्ष लागवड आणि आधुनिक प्रशिक्षणावर विशेष भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जाचे पदाधिकारी रवींद्र साठे यांनी केले। बोरझर येथे मध उत्पादन, मधमाशी पालन आणि ग्रामोद्योग उपक्रमांची पाहणी करण्यासाठी रवींद्र साठे यांनी भेट दिली। यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील उपस्थित होते। मान्यवरांनी गावातील विविध मध उत्पादन केंद्रांना भेट देत प्रत्यक्ष कामकाजाची माहिती घेतली। तसेच मध उत्पादक शेतकरी, महिला बचत गटाच्या सदस्यांशी आणि लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या। यावेळी रवींद्र साठे म्हणाले की बोरझर गावाने मधमाशी पालन आणि मध उत्पादनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे। या गावाची ओळख केवळ जिल्हा किंवा राज्यापुरती मर्यादित न राहता राष्ट्रीय स्तरावर व्हावी यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे। यावेळी गावातील सामूहिक सुविधा केंद्र, माहिती दालन, मधुवनासाठी प्रस्तावित जागा तसेच मधाचे गाव बोरझर या स्वागत कमानी जागेची पाहणी अध्यक्षांनी केली। इथे काय तुम्हाला पाहिजे ते, पण नंतर तुम्ही जर ते काम स्वीकारलं नाही, पूर्ण आपलं केलं नाही, स्वतःहून ते पूर्णत्वाला नेलं नाही तर त्या प्रकल्पाला काही अर्थ नाही राहणार। त्यामुळे तुमचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे। म्हणून आता आपण त्याचे काही टप्पे ठरवले होते। आता तुम्हाला मधाबद्दल ते सांगितलं। आता हा मध आहे, हा कच्चा मध आहे, हा विकला जात असेल तुमच्या प्रदर्शनात, पण उद्या कोणी तक्रार केली याच्याबद्दल तर करण्याला अधिकृत हे काहीच नाहीये। आता मी राहतो मुंबईत, आमच्या कॉलनीत सुद्धा असं आग्याचं असाच एक आला आणि त्यांनी पोळं काढलं आणि 20-25 किलो मध निघाला। मग कोणी 2 किलो घेतला, कोणी 3 किलो घेतला, सगळ्यांना त्रास झाला, कारण त्याच्यात काही ना काही घटक जातात, भेसळ होते त्या अर्थाने। मग कोणाला ॲसिडिटी होते, कोणाला घसा बसतो, आणि जो मधाचा उपयोग आहे तो मधाचा उपयोग होणार नाही। म्हणून आम्ही तुम्हाला मदत करायला की आपण या गावात आपल्याला बाजूला गरज नाही, बाजूला जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक।